साठी बोलवलं त्याबद्दल स्वागत. आम्ही गायकवाड सर तसेच शिंदे सर यांच्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरम हे जे चालू झालं त्याचा खरंच खूप विद्यार्थ्यांना फायदा होतो. माझ्यासारखा ग्रामीण भागातला विद्यार्थी, खरं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये काहीच अशी सुविधा नसते. माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब. शेतकरी म्हटल्यापेक्षा शेती तर खूप छोटी, मग शेती छोटी तर त्यात कसं भागवायचं, तर घरचे सर्व बाहेर म्हणजे जात होते. बाहेर जाऊन काम करायचं 1-2 महिने आणि कमवून आणायचं आणि त्याच्यावर घर भागवायचं. तर अशा परिस्थितीत शिक्षण घेणं हे खूपच अवघड होतं. त्या परिस्थितीत माझ्या घरच्यांनी मला शिकवलं, हा खरं तर त्यांचा गुणगौरव आहे. त्याच्यानंतर माझ्या गुरुजनांचा गुणगौरव आणि त्याच्याही नंतर सोशल नेटवर्किंग फोरमचे हे जे सर्व दिग्गज मान्यवर आणि अध्यक्ष, या सर्वांचा हा गुणगौरव. खरं पाहिलं तर खूप संघर्ष असतो यशामागे. गेली 2015-16 वर्षापासून 2015-16 पासून मी संघर्ष करत होतो. 5-6 वर्षाचा हा संघर्ष. त्याच्यामध्ये बँकिंग झालं, स्टाफ सिलेक्शन झालं, सरळ सेवा, MPSC अशा बऱ्याच एक्झाम दिल्या. त्याच्यात 4-5 ठिकाणी PLM पास होणं, त्याच्यानंतर मेनमध्ये कमी मार्क्स पडणं, असं बरंच चालू होतं. अशातच नंतर नाशिकमध्ये काय राहायला व्यवस्था नव्हती. त्याच्यानंतर गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर आता कुठे बसायचं अभ्यास करत, घरी बसलं तर घरी काय अभ्यास होत नाही व्यवस्थित. त्याच्यानंतर सर्चिंग चालू केल्यानंतर नरेंद्र इंबा सारखे विद्यार्थी भेटले. नरेंद्र भेटला, मग बघितलं सोशल नेटवर्किंग फोरमची पेडची अभ्यासिका. त्याच्यात म्हटलं फी किती, तर फी वगैरे काही नाही. मग तिथं बसायला तर सर्व विद्यार्थी बसायचे, तिथं जागा पण नसायची. मग बसायला जागा नाही तर कसं तरी कोपऱ्यात वगैरे कुठं जिथं जागा बसेल तिथं बसून अभ्यास केला. आणि 2021ला माझं दोन्ही ठिकाणी टॉप केलं मी, MPW आणि लॅब टेक्निशियन. आता मी लॅब टेक्निशियन म्हणून नंदुरबारला RH खांडवाल्याला जॉईन आहे. तर हे यश म्हणजे या सोशल नेटवर्किंग फोरमचं यश आणि माझ्या घरच्यांचं यश. बस एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोबत यांनी आमच्या इथे वाचनालय चालू केलं आणि तिथून अधिकारी घडायला सुरुवात झाली. आमच्या इथून आपल्या इथे उपस्थित आहे जगत मिसाळ म्हणून, तो पहिला आमच्या इथून लागला आणि तिथून आता यशाची परंपरा चालू लागली. दरवर्षी अधिकारी घडून राहिले. खरं तर याच्यात योगदान म्हणजे सोशल नेटवर्किंग फोरमवाल्यांचंच आहे. आणि आम्हाला कोणतं पुस्तक लागलं, कोणती वस्तू लागली, रात्री 8 वाजता मेसेज टाकला तर सकाळी 10 वाजता ती त्यांनी उपलब्ध करून दिली. इतकी फास्ट सर्व्हिस त्यांची असायची. खरं तर तालुक्याच्या ठिकाणी अति दुर्गम भागात पेठ सारख्या ठिकाणी वाचनालय सुरू करणं म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याला पण ते जमलं नाही, ते सोशल नेटवर्किंग फोरमवाल्यांनी करून टाकलं. सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे. आमचे कष्ट आहेत, सातत्य आहे, मेहनत आहे, यश आहे. माझा बाप इथं बसलेला आहे, पाऊल विकणारा माझा बाप. आज त्याच्या डोळ्यात जेव्हा मी बघतो की यांनी माझ्यासाठी इतकं केलं, माझ्या आईने माझ्यासाठी इतकं केलं, आज दोघांनाही मी इथं घेऊन आलेलो. मला माहित नाही आज छोट्या पदावर आहे, उद्याचा अधिकारी घडवण्याची क्षमता सोशल नेटवर्क फोरमने माझ्यात निर्माण केलेली आहे. आणि मला नक्कीच वाटतं की मी उद्याचा मोठा अधिकारी होईलच, याच्यात तर शंका नाही. पण आज काही जे काही आमच्या घरात पहिलाच अधिकारी निर्माण होण्याची जी मला ताकद निर्माण केली ती माझ्या आई वडिलांनी, माझ्या गुरुजनांनी आणि त्याच्यात सगळ्यांचंच योगदान आहे. खरं सांगायचं तर मी एकटाच घडलो असं नाही, मी माझ्यासोबतचे जे माझे मित्र वगैरे होते सगळ्यांना घडवत आणलेलं आहे. आणि आज उपस्थित पैकी भरपूर जण मला ओळखत असतील, भरपूर यांना माहिती, सगळ्यांनी माझे कष्ट बघितली, मेहनत बघितली, सातत्य बघितली. असं म्हणत नाही की मी एकट्यानेच कष्ट घेतली, कष्ट तुमच्यातला प्रत्येक जण घेतोय. फक्त त्याला थोडंसं कुठेतरी यशाची जी नशिबाची जी साथ पाहिजे तर ती भेटली तर मला वाटतं की सगळेच आपण यशस्वी व्हाल. यशाची पायरी चढताना प्रत्येक वेळेस अडचणी येतच राहतात. अडचणी कोणाला नाही आल्या. 2017 मध्ये आलेला कोरोना आणि त्यानंतर कुठेच जाहिराती नाही, कुठेच काही नाही. आणि दरवर्षी 1 मार्काने, अर्ध्या मार्काने, 1 मार्काने, अर्ध्या मार्काने माझी होणारी म्हणजे निवडच व्हायची नाही. आणि अशा वेळेस खूप टेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी. आणि तरी माझ्या आई वडिलांनी मला दिलेली खंबीर साथ, शिंदे सर आणि सोशल नेटवर्किंग फोरमवाल्यांनी दिलेली साथ आणि याच्यातूनच मी खरं तर अधिकारी घडलो. खरं बोलायचं तर यशाची गणना छोटे असो किंवा मोठं असो, उद्या कलेक्टर होईल किंवा नाही होणार, सध्या जी मिळालेलं पद आहे त्या पदाला मी गवसणी घालण्यासाठी केलेली जी मेहनत आहे, जी माझी मेहनत, माझ्या वडिलांची मेहनत, माझ्या आईची मेहनत दोघेही इथे आलेले आहेत. आणि खरं तर मी सोशल नेटवर्क फोरमवाल्यांचं लई मनापासून आभार मानतो की मला दोघांनाही आमच्यामध्ये हा दिवस जो आहे आमच्या आयुष्यातला तो त्यांनी आज बघण्यासाठी आज इथं मला म्हणजे त्यांनी आमंत्रित केलं आम्हा सगळ्यांना. खरं तर कष्ट खूप म्हणजे मी बोलू शकत नाही. कधी कधी जेव्हा माझा पहिला 12 फेब्रुवारीच्या दिवशी माझं लिस्टमध्ये नाव बघितलं
इतकं म्हणजे ते 6-7 वर्षाचा माझा संघर्ष असा डोळ्यासमोर असा चिरपून गेला की अरे आपण किती करत होतो. PSI 1 मार्काने, एसटी टॅक्स असिस्टंट 0.25 ने गेली माझी. आणि इतकं वाईट वाटायचं अरे आपण कुठे लागतो की नाही, मनाची शंका की अरे आपण खरंच लागणार का, की काय आपण होणार की नाही आयुष्यात यशस्वी, खूप वाटायचं. इथं ज्यांनी माझा संघर्ष बघितला ते सगळ्यांना माहिती. खरं तर यश छोटं किंवा मोठं याला महत्व नसतं. तुम्ही यशस्वी झाले ना याला खूप मोठं महत्व राहतं. ते म्हणतात ना की म्हणजे तुम्ही तो मिळती है जिनके बाजू में दम होता है, अशी गोष्ट आहे. तुम्ही येणाऱ्या पिढीला मी एवढं सांगेन, तुमची प्रयत्न करा, सातत्य ठेवा, मेहनत ठेवा, संयम ठेवा. संयम खूप महत्वाचा. 6 वर्षाचा संयम मी ठेवला आणि कुठेतरी छोटं काय असेल आपण पद मिळालेलं आहे. उद्या यशाचं मोठं उद्या अजून प्रयत्न चालू राहतील. आणि सोशल नेटवर्किंग फोरमवाल्यांना मी सांगू शकतो अजून असे एक नाही, असे मी कित्येक सत्कार माझ्या नावावर करणार आहे. आणि अजून निकाल माझे पेंडिंग आहेत. माझेच नाही, माझ्या भाऊ सोबतचे जे माझे मित्र आहेत त्यांचे पण निकाल पेंडिंग आहेत. येणाऱ्या पेसाच्या कोर्ट केसमुळे आमच्या लॅबमध्ये काही निकाल पेंडिंग पडलेले आहेत. फॉरेस्टच्या भरतीमध्ये पण आमच्या लॅबचे आहेत. फक्त पेसाचा निकाल लागला तेव्हा पण आमच्या लॅबमधून होतील. खरं तर सोशल नेटवर्किंग फोरमवाल्यांनी केलेली लॅब, आमचं सातत्य, आमची मेहनत हे तर आहेच, पण त्यांनी दिलेला जो आम्हाला सपोर्ट आहे आणि याच्यामुळे आज ग्रामीण भागातला जो युवक आहे तो कुठेतरी घडतोय. कुठेतरी क्रिकेटच्या नादात लागण्यापेक्षा कुठेतरी पुस्तकाच्या नादाला लागू राहिला, कुठेतरी फिरण्याच्या नादात, कुठेतरी गाडी घेऊन फिरण्याच्या नादात पुस्तकं घेऊन फिरतोय, कोणीतरी रनिंगला पळतोय, कोणी गोळा टाकू राहिला. आज पोलीस भरतीसाठी आपण बघतोय खूप सारे प्रयत्न करताय सगळे. सोशल नेटवर्क वाल्यांनी आम्ही सांगितलं जी वस्तू पटकन उपलब्ध करून देतात आणि पटकन त्यामुळं काय होतं, मुलांना पटकन अचिव्हमेंट मिळते. कुठं काय करावं, आता शिंदे सर इथं आहेत आमचे. माझे खरं सांगायचं तर पहिले प्रथम शिक्षक ते आहेत. म्हणजे मी पहिलीला होतो तेव्हापासून ते मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात, माझ्या घरच्यांना ओळखतात. खरा संघर्ष तर त्यांनी आम्हाला बघितला. नंतर प्रमोद सरांची आमची ओळख झाली आणि सांगता इतके म्हणजे ती लॅब वाचनालय नव्हतं, वाचनालय कुठेतरी उभं राहिलं. खरं तर प्रकाशाची ज्ञानगंगा, विज्ञानाची किंवा ज्ञानाची ज्ञानगंगा ज्योतिबा फुले यांचं अभिवादन करून आपण त्यांना म्हणतो की ज्योतिबांनी जी शिक्षणाची गंगा की ती गंगा घरी पुढे नेण्याचं कार्य सोशल नेटवर्किंग फोरम करतंय. आणि मी अशा सोशल नेटवर्क फोरमला म्हणजे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. येणाऱ्या पिढीला पण मी संदेश देतो की मेहनत करा, सातत्य करा, यश भेटतंच, प्रत्येकाला भेटतं. मी माझ्यावरून सांगतो जर मला भेटतं ना तर तुम्हाला भेटतंच. कारण की संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला आहे. संघर्ष कोणाच्या वाट्याला नाही, प्रत्येकाच्या वाट्याला आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. मी एवढं सांगेन आणि माझे करतो आणि मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना लायब्ररी उपलब्ध करून दिली की जेणेकरून आमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मुलांचं इतर क्षेत्रामध्ये अजून जास्त पद्धतीने सिलेक्शन होण्यासाठी त्यांनी आम्हाला वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहेत. तर माझं आरोग्य सेवक या पदासाठी निवड झालेली आहे नाशिकमध्ये. मी नाशिकमध्ये राहतो. माझं प्रॉपर गाव आहे हरणगाव आहे, पेठ तालुक्यातलं. पण माझे वडील इकडे नाशिकमध्ये नोकरीला असल्यामुळे आम्ही नाशिकमध्ये खैरा कॉलनीमध्ये राहतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की आज जो आनंद होतोय मला सांगताना, इथं माझं मन व्यक्त करताना की आई वडिलांनी आज माझ्यासाठी जेवढे कष्ट केले त्यांच्या डोळ्यामध्ये जे मला दिसतंय की आज आमचा मुलगा या ठिकाणी सिलेक्शन झालं त्याचं, की एवढे वर्ष आम्ही वाट पाहिली. आणि खरं सांगायचं म्हणजे तर 26-27 वर्षाच्या मुलाला घरी बसून पोचणं आणि लोकांच्या 4 गोष्टी ऐकणं हे खूप कठीण असतं. त्याच्यामुळं त्यांनी आजपर्यंत एवढं सहन करून माझ्या यशाला जी आज ही मिळालेली आहे, त्यांनी जी मला आज ताकद दिली की तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी आज या ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं आहे आरोग्य सेवक म्हणून या पदावर. आणि त्याच प्रकारे मी दोन बोलून माझे शब्द संबोधतो, कारण आज पहिल्यांदा मी स्टेजवर बोलतोय. आनंद व्यक्त करतोय माझा की आज सिलेक्शन झाले. की त्यांनी या समाजामध्ये, ग्रामीण समाजामध्ये, अक्षरशः ग्रामीण समाजामध्ये त्यांनी या शिक्षणाचं इतकी मोठी संधी निर्माण करून दिली ग्रामीण भागातील तरुणांना की आज त्यांच्यामुळे माझ्या समोर जे दिसतात, कोणी छोट्या पदावर